नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गुंड हे ईश्वरीच्या मागे लागलेले असतात। त्याच वेळेला आता अर्णव हा प्रत्येक गुंडाची झुंज देत असतो। प्रत्येकाला तो अगदी धनानून आडवा पाडत असतो आणि एक एक गुंडाला चांगलाच धोबीपछाड देत असतो। ते पाहून ईश्वरीला खूप रडायला येत असतं आणि तिला त्या सगळ्या परिस्थितीमुळे खूप भीती देखील वाटत असते। तर आता अर्णव त्यांच्याच हातातल्या काठ्या घेऊन त्यांना अगदी मारून सोडतो आणि ते सगळे खाली पडलेले असतात। तरीही ते पुन्हा एकदा ताकदीने उठतात, कारण त्यांना लावण्याची ऑर्डर फॉलो करायची असते। काही झालं तरीही लवकरात लवकर ईश्वरीला किडनॅप करायचे असते। परंतु आता अर्णव हा समोर येतो आणि त्या तिघांच्याही समोर हातामध्ये तो काठी धरून असतो आणि ते तिघही आता अर्णव पूर्णपणे धावून जातात। परंतु ईश्वरी एका गुंडाला धरते, त्याचे केस जोरात ओढायला लागते जेणेकरून अर्णववर त्याने हल्ला करू नये। आणि जोरात केस ओढल्यानंतर तो गुंड आता खाली पडत असतो आणि त्याच वेळेला जोरात अर्णव त्याला धक्का देतो आणि आता ईश्वरी हा अर्णवचा हात धरते। दोघंही एकमेकांचा हात हातात घेतात आणि अर्णव आता ईश्वरीला मागे खेचतो, म्हणजेच स्वतःच्या मागे घेतो आणि तिला पूर्णपणे तो प्रोटेक्ट करत असतो। त्यावेळेला पुन्हा एकदा तिने गुंड येतात आणि जोरात ते आता अर्णववर हल्ला करायला जातात। अर्णवने आता त्यांच्यासमोर एक काठी हातात धरलेली असते आणि ती काठी धरलेली असताना आता ते जोरात तिघजणही वर्सेस अर्णव असा सगळा प्रश्न असतो आणि ते आता त्याला पूर्णपणे धरण्याचा प्रयत्न करत असतात आणि जोर लावत असतात। एकट्या अर्णवने ती काठी धरलेली असते आणि अर्णव आता त्या तिघांनाही म्हणतो की हिच्याशी सामना करायच्या आधी, तिच्याकडे जाण्याआधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल, असं म्हणून आता तो त्या तिघांकडे रागाने बघत असतो। ते तिन्ही गुंड अगदी अर्णववर तुटून पडलेले असतात आणि अर्णव एकदाचा जोरात ओरडतो आणि ओरडून ती काठी अगदी त्यांच्याच अंगावर तो झिडकारून लावतो आणि ते तिन्ही गुंड आता तिथेच खाली पडलेले असतात आणि जोरात अर्णव त्यांना मागे ढकलतो। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता अर्णवने ढकलल्याबरोबर ते तिन्हीही अगदी वेगाने खाली पडतात आणि अर्णवने प्रत्येकाला अगदी मार दिलेला असतो। त्यामुळे अर्णव आता म्हणतो, चल ईश्वरी, मिस इंदोर, धाव इकडून, पळ, लवकर पळ, असं म्हणून आता तो तिच्या हाताला धरून तिकडून पळ काढत असतो। ते गुंड आता पूर्णपणे अर्णवचा मार खाल्ल्यामुळे वाकडे तिकडे झालेले असतात। आता रात्रीच्या अंधारामध्येच ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही धावत धावत आता बाहेर पळत असतात। आता ईश्वरी म्हणत असते की सर, आपण कुठे चाललोय, पण मला काहीच कळत नाहीये। तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मूर्ख मुली, जी गुंड इथे आली आहेत याचा अर्थ ते कुठून तरी बोटीतून वगैरेच इथे पोचले असतील ना, मग आता आपल्याला ते शोधायला हवं। ते कुठून आलेत त्याचा पत्ता तर लागायला हवा, जेणेकरून आपल्याला इथून बाहेर सुटता येईल। म्हणून आता अर्णव म्हणतो की चल लवकर धावत चल, आपण बघूया ते कुठून आलेत ते शोधल्याशिवाय आपल्याला इथून बाहेर पडता येणार नाही। तेव्हा ती म्हणते की हो, हे तर ना माझ्या लक्षातच आलं नाही। त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, तेच तर म्हणतोय ना तुला की हे खांद्यावरचं जे शोपीस आहे ना, डोकं दिलंय देवाने, ते जरा वापरत जा, असं म्हणून आता दोघंजणही धावत पळत सुटतात। आता ते रात्रीच्या जंगलात धावत असतात आणि ते तिकडून धावता धावता पहाट कधी झालेली असते हे कळतच नाही, तरीही दोघं चालतच असतात। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की काय, कुठे सापडली आहे का तुम्हाला बोट, कुठे आलेत, काय आलेत, काही कळतंय का, तुमच्या डोक्यानेच चाललो ना आपण। तेव्हा मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की शिट, डिस्गस्टिंग, हे सगळं काय होतंय, अजूनही मला काहीच सापडलं नाहीये, आता काय करायचंय, असं म्हणून अर्णव आता वैतागत असतो। त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की तुम्ही आता काय करणार आहात, काय करायचं काहीच कळत नाहीये, कुठून इथून बाहेर पडायचंय। तेव्हा आता अर्णव तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की ए बाई, जरा प्लीज जरा शांत बस, मला काहीतरी विचार करू दे, तुझ्या बडबडीने मला काही सुचणार नाहीये। तेव्हा आता ईश्वरी बाजूला होते आणि म्हणते की एकतर मला तहान लागली आणि या माणसाची नुसती बडबड बडबड बडबड। त्यावेळेला आता अर्णव हा त्याचा फोन बघतो आणि फोन बघून म्हणतो की शिट, इथे आता रेंज पण नाही आहे, काय करू मी, आणि तेवढ्यातच मोबाईल देखील स्विच ऑफ झाला आहे। तितक्यात आता ईश्वरी म्हणते की सर, मग आपण काय करायचं आहे, आता कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। तेव्हा आता पुन्हा एकदा अर्णव तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तुझा जरा हा तोंड जो भोंगा आहे तो बंद करशील का, जरा मला काहीतरी विचार करू दे, तू समोर आहेस ना, तर माझं काहीच डोकंच चालत नाही आहे। त्यामुळे आता अर्णवला ती तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणते की भडकूचंद, उगाच मी चांगलं विचारते तरी मला असं बोलतोय। तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की काय बोललीस तू, अगं उगीचच नको ती नसती बडबड करू नको, शांत बस, मी तुला सांगितलंय ना, आता इथे अडकलंय कसं ते तुला माहिती आहे, आता इथून निघायचं कसं हे मी बघतो, त्यामुळे आता तू जास्त त्याच्या मागे काही बोलू नकोस, जा तिकडे जाऊन उभी राहा आणि तोंडातून एक शब्दही काढायचा नाही, शट अप,
असं म्हणून तो तिला जाणतो आणि ती तिकडून निघून चाललेली असते. त्यावेळेला आता ती जात असताना अर्णव म्हणतो की अगं ए कुठे चालली आहेस, तिकडे जंगल आहे जंगल, अगं कोणीतरी पकडेल तुला जनावर. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मला सांगितलं ना गप्प बस, आता मी जाते. असं म्हणून ती आता तिकडून निघून चाललेली असते. भरपूर वेळ होतो तरीही ती येत नाही. अर्णव आता तिथेच जंगलात बसून राहतो आणि पाय दाबत म्हणतो की बापरे, रात्रभर चाललोय नुसता, पाय नुसते दुखून आलेत आणि हिची नुसती बडबड आपली किटकिट नुसती आणि मला तहान पण लागली आहे, खरंच काय करू, इथे पाणी पण नाही आहे. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी आलेली असते. तिने जे पानं असतात झाडांची त्याची ओंजळी बनवलेली असते आणि त्याच्यामधून ती जाऊन पाणी आणत असते. तेव्हा तो म्हणतो की हे काय, ती म्हणते की पाणी, हे घ्या घ्या पिऊन. पाणी काय नुसतं भडकून गप्पा मारत आणि चिडचिड करून मिळत नसतं, तिकडे लांब नदीवर गेले, एवढ्या लांबून जाऊन पाणी आणलंय, मी प्यायले, आता घ्या तुम्ही पण प्या. असं म्हणून ती त्याला पाणी प्यायला देते. अर्णव आता तिच्याशी काही न बोलता ती ओंजळ जी पानाची बनवलेली असते ती घेतो आणि त्यातून तो घटा आता पाणी प्यायला लागतो. आणि पाणी पिताच त्याला आता खूप बरं वाटतं, त्याचं मन अगदी तृप्त होतं. नंतर मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि मग विचारते की द्या, झालंय का पिऊन? नाही म्हणजे हे अनहायजेनिक होतं की हायजेनिक, असं आता विचारल्यावरती त्याला टोमणं मारते. तेव्हा रागाने तो तिच्याकडे बघत राहतो. त्याच वेळेला आता अर्णव तिला थँक्यू असं म्हणतो. आता जेव्हा अर्णव थँक्यू बोलतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय, चक्क मला कोणीतरी थँक्यू बोललं. असं म्हणून ती आता एका झाडाच्या फांदीकडे जाते आणि तिला विचारते की ए तू मला थँक्यू बोललास? नाही म्हणजे मला कोण थँक्यू बोललं, मला थँक्यू बोलल्याचा आवाज आला, कोण बोललं बरं मला थँक्यू? त्यावेळेला आता ईश्वरीची ती सगळी अशी नौटंकी बघून अर्णव म्हणतो की ए काय चाललंय काय तुझं, अगं थँक्यू बोललो म्हणजे मी स्वतःच बोललो आहे, त्यामध्ये इतका ड्रामा करण्याची गरज काय आहे, इतकं काय त्याच्यामध्ये, इतकी नौटंकी करण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की तसं नाही, खुद्द स्वतः अर्णव राजे शिर्के द ग्रेट बिझनेसमॅन मला थँक्यू बोलले, म्हणूनच मला कमाल वाटली, मला आनंद झाला आहे खूप. असं म्हणून ती आता खुश होत असते. आणि त्यावेळेला अर्णव म्हणतो की झाली हिची पुन्हा बडबड चालू झाली. असं म्हणून आता ते दोघंजणही तिथून निघत असतात आणि अर्णव हा पुढे चालत चाललेला असतो आणि ईश्वरी त्याला आवाज देत सर थांबा, मी पण येते थांबा, असं म्हणून त्याच्या मागे मागे ती धावपळत असते. त्याच वेळेला आता अर्णव हा त्या झाडीतून चालत चाललेला असतो. ईश्वरी पण त्याच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करत असते. फायनली दोघंजणं एका रस्त्यावर येऊन पोचतात. अर्णव म्हणतो फायनली कुठेतरी रस्ता तरी लागला निदान, जेणेकरून कुठेतरी माणसं तरी दिसतील. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, आपण आता रस्त्याला लागलो म्हणजे आपल्याला कोणीतरी नक्कीच मदत करेल ना, मग आपण नक्कीच आता आपल्या शहरापर्यंत पोचू शकतो, हो की नाही? तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की तू आता गप्प बस, तू आता काही बोलू नकोस, जरा शांत राहा, मला आता काहीतरी सुचू दे. तेवढ्यातच आता पुन्हा एकदा अर्णव हा गाडी येण्याची वाट बघत असताना ईश्वरी त्याच्याकडे येते आणि म्हणते की सर म्हणजे आता आपण पोचू ना लवकरच, म्हणजे आता आपल्याला लवकरच काहीतरी सापडेल, आपण लवकर जाऊ. तेव्हा तो आता म्हणतो की हे बघ मी तुला काय सांगितलं आहे, तिकडे जा आणि गपचूप जाऊन उभी राहा, लांब तिकडे जाऊन उभी राहा, म्हणजे मला काहीतरी सुचेल, नाहीतर ना हा तुझा भोंगा सतत चालू राहील आणि माझ्या डोक्यात काही सुचणार नाही. त्यामुळे आता ती तिथे जाऊन लांब राहिलीस ना उभी तरच मात्र माझ्यासाठी बरं होईल, त्यामुळे निघ आता तिकडे लांब जाऊन उभी राहा, असं ईश्वरीला तो बोलत असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की ठीक आहे चालेल जाते, लांब उभी राहते. आणि मग नंतर ती आता लांब जाऊन उभी राहायला जाणार. तेवढ्यातच आता अर्णव हा आणखीनच वैतागत असतो. ती म्हणते की सर आता हे आपण याच्यातून बाहेर पडलो, खरंच कसे अडकलो ना माझं मलाच कळत नाही आहे. आणि त्यांना रस्ता सापडणार तरी कसा सर, आपल्याला रस्ता पण नाही कळणार, त्यांनी आपल्याला इथे कसं आणलं, कारण आपल्याला जेव्हा त्यांनी किडनॅप केलं होतं तेव्हा आपली तोंडं तर बांधलेली होती ना, मग आपल्याला इथला रस्ता तरी कसा कळणार आहे, कोणाची तरी हेल्प ही घ्यावीच लागणार आहे, हो की नाही? तेव्हा मग अर्णव म्हणतो की ए बाई मी तुला काय सांगितलं आहे, तू उगीचच तुझी नसती बडबड करू नकोस, कशाला उगीच तुझे हे भोंग्याचे आवाज चालू ठेवतेस, जा तिकडे जा. असं म्हणून तो तिच्यावर आता डोळे वटारून बघतो आणि मग ईश्वरीही त्याच्यापासून लांब उभी राहते. तो म्हणतो की गो अजून पुढे जायचं, अजून पुढे जाऊन उभी राहा, इथे अजिबात उभी राहू नको, असं म्हणून तो आता तिला पुढे तिथून जायला सांगतो. आणि त्यानंतर मग आता अर्णव म्हणत असतो की शिट, अजूनही एखादी गाडी पण आली नाही, त्यात हिची बडबड, नुसता कंटाळा आलेला आहे, काय मी कुठून फसलो या सगळ्यामध्ये काय माहिती, असं म्हणून अर्णव हा स्वतःलाच वैतागत असतो. आणि त्याच वेळेला आता गाडी येते, तर एक कार येते. तेव्हा अर्णव स्टॉप असं जोरात ओरडतो आणि तरी पण गाडी थांबत नाही. मग तो म्हणतो की हे काय, कोणीही गाडी थांबवायला तयार नाही आहे. त्यानंतर मग आता अर्णव खूप वैतागलेला असतो की त्याला परत कसं जायला मिळेल. त्यानंतर मग आता एक आणखी गाडी येते
आणि ती गाडी पण अगदी जोराने जात असते. त्याच वेळेला अर्णव पुन्हा स्टॉप स्टॉप ओरडतो, तरीही ती गाडी काही थांबत नाही. आता एकही दोघांपैकी किंवा तिघांपैकी एकही गाडी थांबलेली नसते, म्हणून अर्णव चिडलेला असतो आणि म्हणतो की व्हॉट इज दिस डिस्गस्टिंग. मी अर्णव राजेशिर्के आहे. मी स्वतः कुठेही गाड्या थांबवतो आणि इथे मला एकही गाडी कोणी थांबवायला तयार नाही आहे. डिस्गस्टिंग असं म्हणून तो चिडतो. आणि तेव्हा आता ती जवळ येते आणि विचारते की अर्णव सर, मला जरा सांगाल का की डिस्गस्टिंग म्हणजे काय हो? तेव्हा तो म्हणतो की शटअप शटअप. त्यावेळेला मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे 2 वेळा शटअप म्हणजे डिस्गस्टिंग का? तेव्हा तो म्हणतो की तुला काय सांगितलं, तुझा भोंगा बंद ठेव, जा तिकडे जाऊन उभी राहा, शांत राहा, आता मी बघतो कसं करायचं ते. असं म्हणून आता तो पुन्हा तिचा अपमान करून बाजूला करतो. आणि अर्णव असा वैतागत असतो, त्यामुळे त्याची हालत बघून तिला आता फारच मजा येत असते. ईश्वरी त्याला बघून गालातल्या गालात हसत असते. अर्णवसाठी एकही गाडी थांबत नाही, म्हणून आता इथे ईश्वरीला खूपच हसायला येत असतं. परंतु आता अर्णव हा तिच्याकडे डोळे वटारून बघत असतो, त्यामुळे ती पटकन तिचा चेहरा दुसरीकडे लपवते, कारण अर्णवचं लक्ष असतं. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की काय आहे, या सरांकडून एकही गाडी थांबत नाही. ती आता लगेच अर्णवकडे येते आणि म्हणते की सर, तुम्हाला जर हरकत नसेल तर मग मी एक ट्राय करून बघू का? मी एक ट्राय करते ना गाडी थांबवण्याचा. बघा, माझ्या पद्धतीनं नक्कीच गाडी थांबली जाईल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय, तू गाडी थांबवणार आहे? तुझं तोंड बघितलंस का आरशात? अगं, कोणीही तुझ्यासाठी गाडी थांबवणार नाही, उगीचच काही बोलू नकोस. तेव्हा मग आता ती म्हणते की एकदा सर, एकदा ना मला प्रयत्न करू देत, मग आपण बघूया. तेव्हा आता अर्णव म्हणतो की जरा तोंड बंद ठेवतेस का? बंद ठेव तोंड तुझं, जा तिकडे जाऊन बाजूला उभी राहा. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणायला लागते की सर, तुम्हाला माहिती नाही आहे हा काय आहे तो. कसं आहे ना, कुठल्याही गाडीला कसं थांबवायचं हे मला माहिती आहे, मी एकदा ट्राय मारू का? तेव्हा अर्णव पुन्हा चिडतो आणि म्हणतो की हे बघ, तुला मी सांगितलं ना, ते गपचूप कर, उगीचच पुढच्या गोष्टी बोलू नकोस, जरा शांत राहा आणि तुझं तोंड बंद ठेव, असं अर्णव आता तिच्यावर ओरडतो. त्याच वेळेला पुन्हा एकदा ईश्वरी मागे जाऊन उभी राहते, कारण अर्णवची बडबड काही थांबत नसते. तो सतत तिचा रागराग करत असतो, त्यामुळे ती लांबच जाऊन उभी असते. आता अर्णवचे अगदी पाय दमून आलेले असतात आणि तो खूप थकलेला असतो, कारण तिथे गाडी एकही थांबायला तयार नसते. तेव्हा आता एक समोरून टेम्पो येताना त्याला दिसत असतो, त्यामुळे तो जोरजोरात ओरडतो की ए टेम्पो टेम्पो प्लीज थांब, असं म्हणून आता तो त्या टेम्पोकडे हात करायला जाणार असते, त्याच्या समोरच उभा राहणार असतो. तेवढ्यातच टेम्पो हा आणखीन त्याचं न ऐकता पुढे निघूनच जाणार असतो. तेवढ्यातच आपली ईश्वरी आता समोर टेम्पो आलेला असतो त्याला जोरात शिट्टी मारते, आणि शिट्टी मारल्याबरोबर तो टेम्पो तिथल्या तिथे थांबतो. आणि मग अर्णव हा ईश्वरीकडे बघायला लागतो. तेव्हा ईश्वरी त्याला खुणावून दाखवते की बघितलं का, माझ्या शिट्टीमुळे टेम्पो थांबला. तेव्हा आता अर्णवला देखील आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की ईश्वरीने टेम्पोला शिट्टी मारल्यामुळे टेम्पो तिथल्या तिथे थांबलेला असतो. आणि त्याचमुळे आता इथे अर्णव हे सगळं बघत असतो आणि ईश्वरी त्याच्याजवळ चालत येते आणि त्याला चालत ती आता खुणावून दाखवते की बघा, माझी शिट्टी वाजवली ना, त्याने टेम्पो थांबलाय. आणि गालातल्या गालातच ती त्याच्याकडे हसत असते आणि म्हणते की बघितला का माझा कॉन्फिडन्स, कारण त्याला तो म्हणालेला असतो की तुझा ओव्हर कॉन्फिडन्स खूप आहे, तू गाडी काही थांबवू शकणार नाही. मग आता ईश्वरी धावत धावत त्या टेम्पो ड्रायव्हरकडे येते आणि म्हणते की ओ भैया, मी आहे इंदोरवरून, मी ईश्वरी देसाई. तेव्हा मग तो हसायला लागतो आणि म्हणतो की वाह मॅडम वाह, आपने गाड़ी एकदम मस्त रुकवाई, मुझे बताओ कि आप दोनों एकदम मस्त लग रहे हो, और आपकी जो जोड़ी है ना, एकदम रब ने बना दी जोड़ी है. असं म्हटल्यावर आता ती हसायला लागते आणि म्हणते की अरे भैया, आप कुछ तो गलतफहमी समझ रहे हो, ये ना मेरे कुछ वो नहीं है, वो है मेरे सर, मेरे बॉस है वो. असं म्हणून ती त्या भैयाला जवळ बोलवते आणि म्हणते की इधर आओ, मैं आपके कान में कुछ बताती हूँ. ये जो है ना, ये आदमी जो खड़ा है ना, इससे जो भी लड़की शादी करेगी ना, उसे तो भगवान ही बचाए. और आपको पता है, ये जो शब्द मुंह से निकालते हैं ना, वो शब्द नहीं होते, वो ना आग उगलते हैं आग. असं म्हणून ती त्याला सांगत असते. त्यावेळेला आता तो माणूस अर्णवकडे वर खाली बघत राहतो आणि नुसता त्याच्याकडे बघत राहतो की हा माणूस असा काय, आग उगलते हे मतलब क्या, असं म्हणून त्याला प्रश्न पडलेला असतो. अर्णव आता ईश्वरीला विचारतो की क्या, म्हणजे काय बोलत होतीस तू याला, माझ्याबद्दल काय सांगत होतीस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, तो म्हणतोय की लवकर चला आपल्याला जायला पाहिजे, आणि हाँ हमको मुंबई जाना है. हाँ, तर तो म्हणतो की हाँ बैठो बहन जी, मैं आप दोनों को भी छोड़ देता हूँ रास्ते पे. असं म्हणून आता ईश्वरी ही धावायला लागते, कारण ती अर्णवकडून वाचण्याचा प्रयत्न करत असते. आता ती पटापट तिथून पळ काढते आणि टेम्पोत जाऊन बसते आणि म्हणते की सर लवकर चला,
त्यावेळेला अर्णव देखील आता त्या टेम्पोजवळ येतो आणि ईश्वरी म्हणते की चला पटकनी हात द्या, असं म्हणून ती त्याच्यासमोर हात देते. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, तू लांब हो आधी, तुझ्या हाताची मला काहीच गरज नाही आहे, तू लांब हो, मी माझा चढेल. आणि हो, आता हा अर्णव राजशिर्के या टेम्पोने मुंबईपर्यंत प्रवास करणार आहे का? त्यावेळेला ती म्हणते की सर चला पटकनी, एकतर कुठली कार किंवा कुठलीही प्रायव्हेट गाडी पण थांबायला तयार नाही आहे, मग आपल्याला याच टेम्पोने जायला लागेल, चला वेळ आली आहे तर काय करणार. तेव्हा तो म्हणतो की हो सरक मागे तू, मी चढतो, असं म्हणून आता तो गाडीमध्ये चढतो. आणि त्याच वेळा आता टेम्पोमध्ये चढल्यानंतर राकेश हा झाडामागून लपून छपून त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की ही ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही सुटले म्हणायचे, परंतु या अर्णवमुळे ईश्वरी यावेळेला तरी माझ्या हाताला लागली नाही, परंतु पुढच्या वेळेला मात्र मी या ईश्वरीला सोडणार नाही, तो चान्स मी सोडणार नाही. तर पुढूनच तो भैया ओरडतो की बहन जी आप बैठ गए क्या दोनों जन. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो भैया चलो चलो, असं म्हणून आता टेम्पोवाला त्याची गाडी पुढे चालवतो आणि राकेश तिथेच उभा असतो, कारण त्याच्या हातचा हा चान्स मात्र हुकलेला असतो आणि तो खूपच आता खूप बॅड फील करत असतो, कारण त्याला आता ईश्वरी ही मिळालेली नसते. आणि राकेश तिकडून पळ काढतो आणि म्हणतो की आता काही झालं तरीही लवकरात लवकर मला माझ्या ईश्वरीपर्यंत पोचण्याचे मार्ग हे सापडायलाच हवेत आणि काही करून मी माझ्या ईश्वरीपर्यंत पोचणारच, असं म्हणून तो त्याच्या बाईकवर बसतो आणि निघालेला असतो. आणि तो आता त्या दोघांचाही पाठलाग करत असतो आणि गाडीवरून ते कुठे जातात, कसे जातात हे सगळं तो आता बघणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही टेम्पोमध्ये बसलेले असतात आणि बसल्यानंतर आता ईश्वरी एका बाजूला तर अर्णव एका बाजूला, असे दोघंजणही समोरासमोर असतात. आणि ईश्वरी ही तोंड वाकडं करून अर्णवकडे मध्ये मध्ये बघत असते, कारण अर्णवचा जो चेहरा असतो तो अगदी रागीट असतो आणि तो जराही आभार मानायला तयार नसतो की ईश्वरीमुळे गाडी थांबली. मनातच ती म्हणते की किती खडूस आहे हा, आणि भडकूचंद नुसता असाच बसून राहिलाय आणि तिचं लक्ष त्याच्याकडे जातं. तेव्हा त्याला खूप त्रास होत असतो, म्हणजे जी गोणी असते मागे ती गोणी आता त्याच्या अंगाला टोचत असते आणि तो सारखा नुसता मिचकत असतो आणि त्रास करत असतो. तेव्हा आता तिला लक्षात येतं की हा भडकूचंद तोंडाने काही बोलणार नाही, त्याला त्रास होतोय ते. तेव्हा मग ती म्हणते की सर हे बघा, या बाजूला असं ते टोचणार नाही आहे, तुम्ही या बाजूला येऊन बसा. तेव्हा मात्र अर्णव ऐकत नाही, तो तिथेच बसलेला असतो. तो म्हणतो की तू बस गप्प तिकडे. नंतर मग आता पुन्हा एकदा त्याला तो त्रास व्हायला लागतो आणि पुन्हा ते टोचत असतं. म्हणून ती म्हणते की सर अहो ऐका माझं, इकडे असा त्रास होत नाही आहे, तुम्ही इथे बाजूला येऊन बसा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तसा त्रास तुम्हाला इथे होणार नाही, त्यामुळे इथे येऊन बसा, असं म्हणून ती त्याला आता बसायला सांगते. आणि अर्णव तिची जी ओढणी असते ती ओढणी तो रागाने बाजूला घे असं म्हणतो. तेव्हा मग ईश्वरी ती ओढणी बाजूला घेते आणि नंतर अर्णव हा ईश्वरीच्या बाजूला येऊन बसलेला असतो. दोघंजणही गाडीत आता टेम्पोत एकमेकांच्या बाजूला असतात आणि अर्णव आणि ईश्वरी यांची दोघांचीही तोंडे अगदी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. त्याच वेळेला आता गाडी ही चालत असते आणि हळूहळू मध्ये स्पीड ब्रेकर येत असल्यामुळे ईश्वरी ही अर्णवच्या खांद्यावर जराशी पडत असते. तेव्हा आता 2-3 वेळा तसं झाल्यावर अर्णव रागाने बघतो आणि मग ईश्वरी त्याला सॉरी असं म्हणते आणि म्हणते की ॲक्च्युली मध्ये स्पीड ब्रेकर येत आहेत ना, म्हणून हा प्रॉब्लेम होतो आहे. आणि मग आता तो रागानेच बघत असल्यामुळे ईश्वरी म्हणते की काय नुसता भडकूचंद, माझं काम मी करते ना. तेव्हा मग आता तो म्हणतो की काय म्हणालीस. तेव्हा ती म्हणते की नाही काहीच नाही आणि तुम्ही बसा, असं ती त्याला म्हणते. त्याच वेळेला आता थोड्याच वेळाने पुन्हा प्रवास हा चालू असताना अर्णव हा बाजूला बसून असतो आणि त्याचा आता हळूहळू डोळा लागत असतो आणि त्याला झोप येत असते. म्हणून आता अर्णव हा त्यात कधीही जाऊन त्या ईश्वरीच्या खांद्यावर झोपतो हे त्यालाच कळत नाही. त्याचा एकदम गहाट डोळा लागलेला असतो. आता ईश्वरी स्वतःला त्याची तावडीतून कसंबसं सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्णव हा तिचा हात धरून असतो, तिला तो सोडत नाही आणि झोपेतच तो तिच्या खांद्यावर आता झोपलेला असतो आणि गाढ असतो. ईश्वरी म्हणते की काय चाललं याचं, हा भडकूचंद म्हणजे झोपलाय इतका गाढ की मला इथून हलता येत नाही आहे. तिला आता तिथे त्रास होत असतो, परंतु तिला कळतं की हा भडकूचंद खूप थकलेला आहे, म्हणून आपण इथून उठायला नको. ती तशीच तिथेच बसून असते, जराही स्वतःची हालचाल करत नाही आणि अर्णव आता गाढ झोपलेला असतो. त्याच वेळेला आता तिला मध्ये ऑकवर्ड होत असतं की हा एवढा वेळ इथे झोपलाय, तिला जराही डोळा लावता येत नसतो आणि खूप थकायला झालेलं असतं आणि मुंबईला ते पोचलेले असतात. त्याच वेळेला आता समोरून ड्रायव्हर म्हणतो की ओ बहन जी आप अपने ठिकाणे पे पहुंच गए, मैंने आपको मुंबई पे पहुंचा दिया. तेव्हा मग ती म्हणते की हां उतर रहे है. तेवढ्यातच आता त्याच्या आवाजाने ती उठतो आणि ती म्हणते की चला उठा आता,
मुंबई आलेली आहे, माझं घर आलं आहे सर, उठा, असं म्हणून ती आता त्याला उठायला सांगते. आणि अर्णव पटकन तिच्याकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की चुकूनच तो तिच्या खांद्यावर झोपला आणि म्हणून तो जरासा असा थोडा लाजाळ्यासारखा होतो. तर ईश्वरी म्हणते की कळलं आहे का तुम्हाला, तुम्ही 3 तास इथे माझ्या खांद्यावर झोपून होतात, 3 तास मुंबई येईपर्यंत, मला आता खांदा दुखायला लागला आहे आई गं, असं म्हणून ती बिचारी जराशी इवळायला लागते. त्यावेळेला आता अर्णव हा तिच्याकडे बघतच असतो. ती म्हणते की चला बघताय काय, उतरा आता, आपली वेळ आली, असं म्हणून आता ते दोघंही गाडीतून उतरतात आणि थँक्यू भैयाजी असं म्हटल्यावर तो टेम्पो देखील निघून जातो. आणि दोघं जणही आता ईश्वरीच्या घरापर्यंत म्हणजेच घराच्या जवळ पोहोचलेली असतात. ईश्वरी आता अर्णवकडे बघते, कारण त्यांची आता फायनली एकमेकांना बाय बोलण्याची वेळ आलेली असते, म्हणून दोघांनाही थोडंसं वाईट वाटत असतं. ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि म्हणते की सर, काल रात्री जर तुम्ही माझ्याबरोबर नसतात तर माझं काय झालं असतं ना, याचा मी विचार पण करू शकत नाही. खरंच सर, तुम्ही माझा जीव वाचवलात, काल तुम्ही होतात म्हणून मी आज सुरक्षित आहे. खरंच सर, अगदी मनापासून थँक्स, अगदी मनापासून थँक्यू, असं म्हणून ईश्वरी त्याचे आभार मानते. त्याच वेळेला आता तुम्ही माझी खूप मदत केलीत असंही ती म्हणते. आणि अर्णवला सगळ्या गोष्टी आठवतात. अर्णवला तिने घेतलेली काळजी देखील आठवते. कशाप्रकारे अर्णवला तिने स्वतःच्या हाताने मशरूम्स भरवलेले असतात. त्यानंतर अर्णवला तिने घेतलेली काळजी आठवते. तर येता येता जेव्हा अर्णवला नेमकी तहान लागते त्याच वेळेला बरोबर ईश्वरीने आणून त्याला पाणी दिलेलं असतं, ते देखील आता त्याला आठवत असतं. आणि तो देखील अगदी मवाळकीने प्रेमाच्या नजरेने ईश्वरीकडे बघत असतो आणि तिच्याही डोळ्यामध्ये आता खूप प्रेमळ भावना असतात. तर त्याला हेही आठवतं, ईश्वरीला आठवतं की ती म्हणते तुम्ही मला वाचवलं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तू असतीस किंवा दुसरी कोणीही मुलगी असती ना, कोणाच्याही जागी असती तरीही मी कोणालाही वाचवलंच असतं, कारण माझा चांगुलपणा आहे तो. आता हे त्याचं वाक्य ईश्वरीला आठवतं. आणि नंतर जेव्हा रात्री निघताना गुंडांशी जेव्हा लढाई होते त्याच वेळेला अर्णव म्हणतो की तुम्हाला हिच्याकडे पोचण्याच्या आधी माझ्याशी लढाई करावी लागेल. ती सगळी वाक्य त्याला आठवतात आणि तो तिकडून तिच्याशी काहीही न बोलता बाजूला निघून जातो. ईश्वरी पण जाणाऱ्या अर्णवकडे बघत उभी असते. ती काहीच बोलत नाही आणि ती तिथल्या तिथेच उभी असते. अर्णव तिथून मात्र निघून गेलेला असतो आणि ईश्वरीला आता आतल्या आत काहीतरी दुःख वाटायला लागलेलं असतं. ते दोघंही एक दिवस एकमेकांसोबत होते आणि वेगळं झाल्यावर त्यांना खूप कसंतरी वाटत असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता घरी आलेला असतो आणि तो चिडून लावण्याला म्हणत असतो की आता मी लवकरात लवकर हे जे सगळं काही घडलं आहे ना त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. तेव्हा मग आता लावण्य म्हणते की व्हॉट, तू प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेस? तेव्हा तो म्हणतो की हो, मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. हे जे काही घडलं आहे ना त्याबद्दल मला आता लवकरात लवकर निकाल लावायचा आहे. हे सगळं ज्या कोणी केलं आहे ना त्याला मी सोडणार नाही आहे आणि जी काही माझी बदनामी झाली ना त्याबद्दल तर मी माफ करणारच नाही, असं म्हणून आता अर्णव खूप चिडलेला असतो. तर इथे नम्रता ही तिला म्हणजेच ईश्वरीला पाणी देत असते आणि बरं झालं आलीस असं म्हणत असते. तेवढ्यात जयू आत्या खूप चिडते आणि ती तिच्या हातातला जो काही पाण्याचा ग्लास असतो ना तो रागाने खाली फेकते आणि म्हणते की नाही, अजिबात नाही, तुला पाणी वगैरे या घरामध्ये काहीच मिळणार नाही. तर मग ती म्हणत असते की असं काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी बिचारी अगदी काकुळतीला येते. जयू म्हणते की हे बघ, काही झालं तरीही आता तुला या घरामध्ये राहायला थारा नाही. तुझ्यामुळे आमची खूप बदनामी झाली आहे, त्यामुळे तुला मी या घरात आता राहू देणार नाही. जिकडे जायचं तिकडे जा, परंतु तुला आता या घरात थारा नाही, असं म्हणून जयू तिच्यावर खूप चिडलेली असते आणि राकेशही आता तिथेच उभा असतो. तर आता राकेश हा नेमकी तिची ईश्वरीची काय मदत करणार आणि ईश्वरी आता नेमकं कुठे जाणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.